नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता ईश्वरीचा वाढदिवस अर्णवने दणक्यात साजरा केलेला असतो. म्हणजे आत्तापर्यंत ईश्वरीचा वाढदिवस असा कुणीही सेलिब्रेट केला नसेल, अशा पद्धतीने अर्णवने तो सेलिब्रेट केलेला असतो. पूर्णपणे तिच्या आवडीनिवडीचा विचार करून इथे आता संपूर्णपणे तयारी करण्यात आलेली असते. ईश्वरीला आपल्या इंदोरचा किती अभिमान आहे या गोष्टीची पूर्ण जाणीव अर्णवला असल्यामुळे इथे आता ईश्वरीसाठी जे काही त्याने पदार्थ तयार करून ठेवलेले असतात ते संपूर्णपणे इंदोरी असतात. म्हणजे सजावटसुद्धा इंदोरी आणि त्याचबरोबर तिला आवडणारे पदार्थसुद्धा इंदोरी आणि लोकसुद्धा इथे आता इंदोरी गेटअपमध्ये उभे असतात. तेव्हा इथे अर्णवने तिला जे सरप्राईज दिलेलं असतं ते ईश्वरीला खूप आवडतं. ईश्वरी इथे पूर्णपणे मनापासून त्याला थँक्यू वगैरे म्हणते. आणि जेव्हा इथे अर्णव तिला म्हणतो की मी तुझ्यासाठी जे गिफ्ट आणलं आहे तो एक डिझायनर ड्रेस आहे, जो मी स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी डिझाईन केलेला आहे. पण हा ड्रेस तू आत्ता बघायचा नाही. संध्याकाळी आपण दोघेजण जेव्हा बाहेर डिनरला जाऊ आणि लॉंग ड्राईव्हला जाऊ त्याच्या आधी तयार होताना हा ड्रेस तू बघायचा आहे, आत्ताच बघायचा नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते ठीक आहे आणि तिने ते गिफ्ट न बघता तसाच तो बॉक्स आपल्या रूममध्ये ठेवलेला असतो. प्रेक्षकांनो, ईश्वरीचा वाढदिवस हा खराब करण्यासाठी पूर्णपणे 3 व्यक्ती प्रयत्न करत असतात. पहिली व्यक्ती म्हणजे लावण्या, राकेश, वल्लरी. तिघांना मिळून अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं प्लॅनिंग आता पूर्णपणे स्पॉइल्ड करायचं आहे आणि त्यासाठी ते तिघेजण भरपूर प्रयत्न करत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, त्या तिघांनी मिळून अशी काही वाट लावलेली असते की इथे ईश्वरीचा डिझाईन केलेला ड्रेस तिला आता घालताच येत नाही. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता ईश्वरीने अर्णवने डिझाईन केलेला ड्रेस न घालता तिने एक वेस्टर्न वन पीस घातलेला असतो. आणि इथे ईश्वरी जेव्हा वेस्टर्न वन पीसमध्ये जेव्हा तयार होऊन ती खाली येते तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. तो पूर्णपणे आता फ्लॅटच झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने चक्क वेस्टर्न वन पीस घातलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव तर खूपच जास्त खुश होतो, पण त्याला प्रश्न पडलेला असतो की हा ड्रेस आणला कुणी. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने अर्णवला सरप्राईज देण्याचं ठरवलेलं असतं. 3 लोक विरोधात असतानासुद्धा इथे ईश्वरी अर्णव आपापल्या परीने एकमेकांना खुश ठेवण्याचा, एकमेकांना सरप्राईज देण्याचा प्रयत्न करतच असतात. आणि त्यामुळे इथे ईश्वरीने सुद्धा आता अर्णवने तिच्या आवडीनिवडीचा विचार केला, मग ईश्वरी अर्णवच्या आवडीनिवडीचा विचार करते. म्हणजे एकमेकांची आवडनिवड एकमेकांवर थोपण्यापेक्षा आपण ती एकमेकांसाठी आनंदाने जगली पाहिजे. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवच्या आवडीचा विचार करता एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये तिने आपल्यासाठी टेबल बुक केलेला असतो आणि तिथेच अर्णवसाठी एक सरप्राईजसुद्धा प्लॅन केलेलं असतं. त्याला आवडणारे जेवण, त्याला ज्या पद्धतीचं जेवण आवडतं त्या पद्धतीने तिने जेवण तयार ठेवायला सांगितलेलं असतं. तशी ऑर्डर देऊन ठेवलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कॅन्डल लाईट डिनरची तयारी ईश्वरीने अर्णवसाठी करून ठेवलेली असते आणि हे सरप्राईज आता अर्णवला खूपच जास्त आवडतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, कशा पद्धतीने लावण्या, वल्लरी आणि राकेश त्यांच्या प्रेमामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, या तिघांनी कितीही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा अर्णव, ईश्वरी हे दोघेजण आता एकत्र डिनरला गेलेले असतात आणि ते सुद्धा ईश्वरीने ठरवलेल्या ठिकाणीच. आणि तिथे गेल्यानंतर ईश्वरीने आता ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. म्हणजे अर्णवला तिला प्रपोज करायचं असतं आणि ती तिथे गुडघ्यावरती बसून अर्णवला प्रपोज करते. पण प्रेक्षकांनो, प्रश्न हा पडलेला असतो की ईश्वरीने वेस्टर्न वन पीस कसा काय घातला. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव, ईश्वरी दोघेजण मंदिरामध्ये गेलेले असतात.
तोपर्यंत घरामध्ये कुणीच नसतं. मामा आणि अंजली दोघेजणं फोनवरती आपलं बोलणं करत असतात, कामं करत असतात. तेवढ्यातच वल्लरी ईश्वरीच्या रूममध्ये जाते आणि ईश्वरीच्या आईचा म्हणजे सुप्रियाचा आणि अर्णवचे वडील रमाकांत या दोघांचा जो फोटो आहे ते 2-3 फोटो आता वल्लरीने ईश्वरीला दिसावेत म्हणून अर्णवने तिच्यासाठी गिफ्ट केलेला तो ड्रेस त्याच्यामध्ये आता ते तिन्ही फोटो टाकलेले असतात. आणि जेव्हा ईश्वरी हा आता ड्रेस घालण्यासाठी ही डिझायनर साडी जेव्हा ती आता नेसेल किंवा ड्रेस जे काही असेल ते घालत असताना त्याच्यामध्ये जे हे फोटो आहेत ते ईश्वरी बघेल आणि मग नको तेवढा तमाशा होईल असं वल्लरीला वाटत असतं. आता वल्लरीने जे प्लॅनिंग करून ठेवले त्याबद्दल राकेश आणि लावण्या या दोघांना काही कल्पना नसते. राकेश इथे लावण्याला म्हणत असतो की बघ लावण्या, इथे अर्णव आता ईश्वरीसाठी इतके मोठे मोठे सरप्राईज प्लॅन करतोय. ईश्वरीसाठी त्याने स्वतःच्या हाताने ड्रेस डिझाईन केलाय आणि तो तयार करून आणलाय. या गोष्टीवरूनच तू आता विचार कर की अर्णव ईश्वरीला एकमेकांपासून वेगळं करणं कठीण आहे. पण आता एक गोष्ट होऊ शकते, अर्णवने जो काही ड्रेस तिच्यासाठी डिझाईन केला आहे तो ईश्वरीने बघितलेलाच नाही आहे. तेव्हा आपण तो ड्रेस तिला प्रेमाने घालूच द्यायचा नाही. तो ड्रेस गायब व्हायला हवा. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की ड्रेस तर मी बघितलेलाच नाही आहे कसा आहे. घरी जाते आणि सगळ्यात आधी तो ड्रेस बघते. मी खूपच जास्त एक्साइटेड आहे तो ड्रेस बघण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो मी सिंदूर, आता आपण इथून गेल्यानंतर तू तयार होणारच आहेस. तू छान तयार हो. त्याच्यानंतर आपण डिनरला सुद्धा जाऊ आणि तू जिथे मला सरप्राईज देण्यासाठी घेऊन जाणार आहेस तिथे सुद्धा जाऊ. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, तिथेच मी तुमच्या डिनरची व्यवस्था केली. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणतो ठीक आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित चालू असतात. पण इथे लावण्या राकेशने सांगितल्याप्रमाणे तो ड्रेस आता गायब करणार असते. राकेश म्हणतो काहीही झालं तरीसुद्धा तो ड्रेस ईश्वरी घालता कामा नये आणि जेव्हा ईश्वरी तो ड्रेस घालणार नाही तेव्हा अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये भांडण होईल आणि मग आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य होईल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने ईश्वरीसाठी जी साडी आता तयार केलेली असते डिझायनर साडी ती आता लावण्य गायब करणार असते. मग ती साडी ईश्वरी नेसणारच नाही. मग अर्णव तिच्यावरती रागवेल असं राकेशला वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता लावण्याला राकेश म्हणतो की ठरल्याप्रमाणे सगळं करशील ना. तेव्हा लावण्या म्हणते की हो जीजू, मी तसंच करणार आहे. तेव्हा लावण्या घाईघाईने ईश्वरीच्या रूममध्ये जाते आणि त्याचबरोबर खिडकीमधून ती गेलेली असते आणि ती साडी आता एका बॅगमध्ये टाकून ती पिशवी आता खिडकीच्या बाहेरच ती फेकून देते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो ती तिने लपवून ठेवलेली असते जेणेकरून कुणालाही दिसू नये. आणि तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरीसुद्धा आलेले असतात. येता येता ईश्वरी म्हणते की दर्शन एकदम छान झालं ना. आणि तेव्हा चालत असताना तिचा पाय आता मुरगळतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी सिंदूर ठीक आहेस ना तू. ईश्वरी म्हणते की पाय दुखतोय माझा. अर्णव म्हणतो 1 मिनिट थांब, मी थोडं मसाज करतो म्हणजे तुला बरं वाटेल, थोडं हलकं वाटेल. तेव्हा इथे आता ईश्वरी खूपच जास्त एक्सायटेड असते की अर्णवने तिच्यासाठी ड्रेस दिला आहे की साडी दिले तिला बघायचं असतं ना. त्यानंतर ती आता हळूहळू रूममध्ये येते आणि म्हणते की सर, आता आपण दोघेही तयार होऊया आणि मग मला जे सरप्राईज द्यायचं आहे त्या ठिकाणी जाऊया. तेव्हा ईश्वरी आता म्हणते की सर, मी आता तरी बघू शकते का की माझ्यासाठी काय गिफ्ट आहे ते. तेव्हा अर्णव म्हणतो हा बघू शकतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मी तयार होऊनच बाहेर येते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता अर्णवला आवाज देते आणि म्हणते की सर, तुम्ही खरंच माझ्यासाठी हा ड्रेस आणला आहे का. तर प्रेक्षकांनो तो वेस्टर्न ड्रेस असतो, तो 1 पीस असतो आणि तो सुद्धा छानच असतो. तेव्हा इथे लावण्याला वाटतं की ईश्वरी तो ड्रेस काही घालणार नाही आणि मग अर्णव आणि तिच्यामध्ये वाद होईल. ईश्वरी म्हणते सर, तुमची खरंच इच्छा आहे की मी हा ड्रेस घालावा. तुम्ही दिलेलं गिफ्ट मी खरोखर घालू ना सर. तेव्हा अर्णव म्हणतो हो, माझी खूप इच्छा आहे. तेव्हा इथे ईश्वरीला वाटतं की अर्णवची इच्छा आहे मग तर घातलाच पाहिजे ना वेस्टर्न ड्रेस. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता तो वेस्टर्न गाऊन घालते. तो 1 पीस घातल्यानंतर इथे आता ती छान दिसत असते.
म्हणजे खरं तर तो खूपच जास्त छान असतो. तो गाऊन असतो. लावण्याला इथे वाटत असतं की ईश्वरी छान दिसणार नाही, पण ईश्वरी त्याच्यामध्ये खूप सुंदर दिसत असते, एकदम उत्तम दिसत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, "सर, तुम्ही माझ्यासाठी स्वतः हा ड्रेस डिझाइन केला आहे." आणि तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो. तो म्हणत असतो, "मी सिंदर, अगं मी तुझ्यासाठी हा गाऊन सिलेक्ट केलेला नाही आहे. मी तर तुझ्यासाठी एक डिझायनर साडी तयार केली आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही सर, ह्या बॉक्समध्ये तर हाच ड्रेस होता. मी तर आत्ताच बघितलं ना. तुम्ही सांगितलं होतं की बघायचं नाही म्हणून. मला माहितीसुद्धा नव्हतं की ह्याच्यामध्ये काय आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "पण हे कसं शक्य आहे? याच्यामध्ये तर साडीच होती." अर्णव म्हणतो, "साडी कुठे गेली?" तेव्हा इथे आता लावण्याला बाहेर बघितलेलं असतं हे ईश्वरीला आठवतं आणि ईश्वरी म्हणते, "सर, अजून कोण असणार? मला असं वाटतं या सगळ्याच्या मागे लावण्या मॅडम आहेत. मगाशी माझा पाय मुरगळला असताना आपण तिथे बसलो होतो, तेव्हा लावण्या मॅडम मागच्या बाजूने गेल्या. तुम्ही बघितलंत ना त्यांना? आणि जेव्हा विचारलंत की तू इथे काय करतेस, तेव्हा तुम्हाला थातूर-मातूर कारण देऊन त्या तिथून निघून गेल्या, बरोबर ना?" तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "मग तिने आता साडी कुठे ठेवली असेल?" ईश्वरी म्हणते, "ते मला माहीत नाही, पण त्यांनी मुद्दामून हे सगळं केलंय हे मात्र मला कळतंय." तेव्हा ईश्वरी म्हणते, "पण काही हरकत नाही, मी दुसरी साडी नेसते." अर्णव म्हणतो, "मी सिंदूर राहू दे. खरं तर हा गाऊनसुद्धा तुझ्यावरती छानच दिसतोय. तुझी काही हरकत नसेल तर हा गाऊन राहू दे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गाऊनमध्ये सुद्धा ईश्वरी सुंदरच दिसत असते. त्यानंतर अर्णव ईश्वरी दोघेजणं जायला निघतात. तिथे गेल्यानंतर ईश्वरीने एका रेस्टॉरंटमध्ये एका ठिकाणी आता संपूर्णपणे डेकोरेशन केलेलं असतं. छान तिथे एक टेबल तयार करून ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये एक केक असतो. बाजूला इथे आता अर्णवला जे जे इटालियन पदार्थ असू दे, थाय पदार्थ असू दे, जे काही त्याला पदार्थ आवडत असतात, ते आता त्याच्या आवडीनुसार तयार करून ठेवायला ईश्वरीने सांगितलेले असतात. बाकी सगळीकडे बलून वगैरे हार्ट शेपमधले बलून असू दे, व्हाईट, पिंक सगळे बलून तिथे आता तयार करून ठेवलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवला तिथे घेऊन येते. अर्णव तर खूपच जास्त खुश झालेला असतो. अर्णवला अजिबात ईश्वरीकडून हे अपेक्षित नसतं की ईश्वरी असा काहीतरी विचार करेल माझ्यासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिद्धर, हे काय सगळं? तुझा वाढदिवस आहे आणि तू माझ्यासाठी हे सगळं का केलंस?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "कारण माझा आजचा वाढदिवस मला एकदम मेमोरेबल करायचा आहे तुमच्याबरोबर. कारण मला हा वाढदिवस स्पेशल करायचा आहे, याचं एकमेव कारण म्हणजे आयुष्यभरासाठी हा वाढदिवस माझ्या लक्षात राहिला पाहिजे. लग्नानंतरचा पहिला वाढदिवस माझ्या नवऱ्याबरोबर मी साजरा करते आणि त्यासाठी मला मला स्वतःलाच एक गिफ्ट द्यायचं आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "तुला स्वतःलाच गिफ्ट द्यायचं आहे? ते कसं काय?" ईश्वरी म्हणते, "ते असं." आणि ती म्हणते, "चला आपण दोघेजणं सोबत केक कट करूया आणि विश मागूया." तेव्हा इथे अर्णव ईश्वरीसोबत केक कट करतात, विश मागतात आणि त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे आता विश मागितल्यानंतर केक कट केला जातो. एकमेकांना केक भरवतात आणि तेव्हा ईश्वरी एक गुलाबाचं फूल घेते आणि म्हणते, "अर्णव सर, तुम्ही आता इकडे बघा." आणि गुडघ्यावरती बसून ईश्वरी अर्णवला मनापासून प्रपोज करते. आपल्या मनातल्या भावना ती अर्णवला सांगते. अर्णवने तिच्यासाठी किती आणि काय काय केलं. त्याचबरोबर ईश्वरीचा झालेला गैरसमज त्यासाठी सुद्धा तिने अर्णवची माफी मागितलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीला बघून आश्चर्यचकित झालेला असतो. त्याला विश्वासच बसत नाही की ईश्वरी स्वतःहून अर्णवला प्रेमाची कबुली देते. तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, आय लव्ह यू सो मच. माझं तुमच्यावरती खूप खूप प्रेम आहे." आणि तेव्हा इथे अर्णव भारावून गेलेला असतो. तो ईश्वरीचे हात पकडतो, तिला उभी करतो, तिच्या हातातलं फूल स्वतः घेतो आणि आता स्वतः गुडघ्यावरती बसून तो ईश्वरीला प्रपोज करतो. तो म्हणतो, "खरं तर ही गोष्ट मला तुला सांगायची होती, पण मला भीती वाटत होती की तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल काय आहे. हे नातं म्हणजे तू फक्त जबाबदारी तर मानत नाही आहेस ना, असं मला वाटत होतं. पण आता जर हे नातं तू मनापासून स्वीकारायचं ठरवलं असशील आणि खऱ्या अर्थाने प्रेम करत असशील, तर मला ही गोष्ट सगळ्यात आधी तुला सांगायची होती." तेव्हा इथे अर्णवने सुद्धा ईश्वरीचं ते प्रेम स्वीकारलेलं असतं आणि आता स्वतःहून ईश्वरीला प्रपोज केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने
इथे आता ईश्वरीचा वाढदिवस असला तरीसुद्धा तो तिने अर्णवसाठी खास केलेला असतो आणि स्वतःच्या वाढदिवसानिमित्त तिने स्वतःलाच कधीही न विसरणारं गिफ्ट दिलेलं असतं.